मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमाचे आयोजन। गेली 17 वर्षे पुण्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम घेतला जातो। या वर्षी देखील मराठवाडा समन्वय समिती पुणेच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आयोजन केले असून यामध्ये मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रशाहीर सुरेशराव सूर्यवंशी आसंगीकर प्रस्तुत रणगाथा शौर्याची, वैभवशाली मराठवाडा 2025 वार्षिक विशेषांकांचे, मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन, स्नेहभोजन आदी उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार दुर्गुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, सन्माननीय उपस्थित म्हणून छत्रपती संभाजीनगर महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव अंकुशराव कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यंदाचे मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी सामाजिक पुरस्कार हरिश्चंद्र सुडे, शैक्षणिक पुरस्कार सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी जिल्हा नांदेड, पत्रकारिता पुरस्कार राहुल कुलकर्णी, प्रशासकीय पुरस्कार ओमप्रकाश यादव, कृषी पुरस्कार दत्तात्रय जाधव, उद्योजक पुरस्कार राजेंद्र नारायणपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत। यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार दुर्गुडे पाटील, सचिव दत्ताजी मेहत्रे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट विलास राऊत, कार्यकारिणी सदस्य प्रभाकर चेडे, प्रसिद्धी प्रमुख धनराज गरड आदी सदस्य उपस्थित होते। मराठवाड्यातील सर्व नागरिक, महिला भगिनींनी व युवकांनी मोठ्या संख्येने बालगंधर्व येथे उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी राजकुमार दुर्गुडे पाटील, मराठवाडा समन्वय समिती अध्यक्ष। दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। बालगंधर्व या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। मागील 16 वर्षापासून आम्ही अशा प्रकारचा महोत्सव पुण्यामध्ये साजरा करतो। आपणा सर्वांना माहीतच आहे, मराठवाडा हा एक महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, जो की 1948 पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होते। त्यानंतर ते महाराष्ट्रात सामील झाले आणि आज मराठवाड्याचे 7 ते 8 लाख लोक पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत। त्या सर्वांच्या वतीने असा हा आपल्या संस्कृतीचं जपन करणारा, आपल्या जन्मस्थानाची आठवण जागृत करून सर्वांना त्याबद्दल माहिती पोहोचवणारा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे। या कार्यक्रमाला सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की 17 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं। त्यापूर्वी 5 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला पण आपण सर्वांनी उपस्थित राहावं। तोही कार्यक्रम विनामूल्य आहे आणि विशेष म्हणजे कार्यक्रम खूप वेळ चालत असल्यामुळे आम्ही सर्वांची भोजनाची व्यवस्था केली आहे। तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य यावं। दिनांक 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवामध्ये मूळचे मराठवाड्यातले पण देशभरात कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये माननीय श्री हरिश्चंद्र सुडे, संस्थापक ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधडा, जिल्हा लातूर, शैक्षणिक पुरस्कार संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, पत्रकारिता पुरस्कार माननीय श्री राहुल कुलकर्णी, अभ्यासू पत्रकार NDTV मराठी, प्रशासकीय पुरस्कार माननीय श्री ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, कृषी पुरस्कार माननीय श्री दत्तात्रय जाधव, प्रगतशील शेतकरी जिल्हा बीड, उद्योजक पुरस्कार माननीय श्री राजेंद्र नारायणपुरे, संस्थापक श्री इंजिनिअरिंग कात्रज पुणे या 6 व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानचे राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडे साहेब, प्रमुख अतिथी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय श्री राम शिंदे सर, प्रमुख उपस्थिती माननीय श्री अंकुशराव कदम सर, कुलपती MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित राहणार आहेत। या सर्वांच्या साक्षीने
मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव येत्या 17 सप्टेंबरला बालगंधर रंगमंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार आहे. मी ॲडव्होकेट विलास राऊत, कोषाध्यक्ष मराठवाडा समन्वय समिती पुणे. या कार्यक्रमामध्ये आपल्या मान्यवरांच्या हस्ते वैभवशाली मराठवाडा हा अंक प्रकाशित केला जाणार आहे. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. रणगाथा शौर्याची प्रबोधनात्मक हा कार्यक्रम आहे आणि शिवचरित्र पोवाडे या ठिकाणी आहेत. तर या कार्यक्रमाचा सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा. नमस्कार, प्रभाकर चेडे. पण हा कार्यक्रम फक्त मराठवाडा लोकांसाठीच नाही तर पुण्यामध्ये साजरा करतो आणि मराठवाडा आणि मराठवाड्या व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रातील लोक जे याचा एक चांगला समन्वय, एक चांगला मेळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं. एक चांगलं सहसंमेलन आपण एक प्रकारचं एक साजरा करतो आणि इथं आलेल्या अनेक लोकांच्या गाठीबिटी वेगळ्या ओळखी होत असतात आणि एक आपण ज्यांचं कौतुक करणार आहे त्यांना आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळतं. तर अशा हिशोबाने हा खूप चांगला कार्यक्रम होतो, दर्जेदार कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये जसा उल्लेख केला तसं सांस्कृतिक कार्यक्रम आहे, विशेष अंकाचं प्रकाशन आहे आणि पुरस्कार वितरण आहे. तर आपण जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.